3 षटकांची लढत आणि त्यामध्ये 1 षटक हे पॉवर प्लेचा असेल याची देखील नोंद असावी. चला त्वरित सामन्याला सुरुवात करा. बीबीपी पनवेल संघाचे सर्व खेळाडू देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर गोलंदाजीच्या मार्कवर सचिन नाईक, गेम ऑन. पंचांच्या डाव्या हाताकडून सज्ज झाले सचिन नाईक. चांगली स्पर्धा आपण भारतरत्न डॉक्टर राजीव गांधी स्टेडियमवर जरूर पाहतोय. पहिलाच चेंडू इथून मात्र सचिन याचा घेतलेला कर्पूस समाचार. धरती मातेला गुदगुल्या करून चेंडू मात्र दाखल झालाय सीमा रेषा पार. आकाशाच्या बॅटमधून हा देखना स्ट्रोक चौकार. तर सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळाली. चौकाराच्या साह्याने इरादे स्पष्ट केले. आकाश चॅम्प 11 पनवेल संघाकडून जरूर खेळ करतोय. नॉन स्ट्रायकिंगला मागच्या सामन्याचा हिरो गौरव. सचिन नाईक गोलंदाजीसाठी आणि आता मात्र हा सोडून दिलाय डॉट बॉल. कमबॅक, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज सचिन नाईक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळत असताना टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि इथे मात्र चेंडू चालला लॉंग ऑफच्या मधून 1 बाउन्स चौकार. जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकातील 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 0 गडी बाद 8. आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट द ग्राउंड हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या इनिंगचा आकाशाच्या बॅटमधून निघालेला, आकाशाला गवस निघालणारा षटकार. भरमसाठ वेगाने जरूर पाळलेली आहे. धावसंख्या धावफलकावर दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण. पहिल्या 3 चेंडूमध्ये होत्या त्या 8, त्यानंतर षटकार आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 14. अजून देखील चेंडू शिल्लक असतील ते 2. पुन्हा एकदा आता मिस टायमिंग. झेल होईल का? झेल खाली पृथ्वी आलाय आणि पृथ्वी याच्या हातामध्ये विसावलाय झेल आणि संपलाय फलंदाज आकाश याचा खेळ. वैयक्तिक 14 धावांचं योगदान देऊन आकाश बॅक टू द डगआउट. तर ही गडी बाद धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते ती 14. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सचिन नाईक. चांगलं कमबॅक. स्ट्राईक एंडला सागर रणपिसे एक चांगला नावाजलेला असा खेळाडू आहे आणि आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे या
राजीव गांधी स्टेडियम सीबीडी बेलापूर परिसरामध्ये देखील दाखल होणार आहेत. आणि त्रिपला उद्ध्वस्त आल्या पावली दिलाय परतीचा इशारा. शेवटच्या 2 चेंडूवर महत्वाची 2 विकेट. षटक क्रमांकाचं पहिलं समाप्त. धावसंख्या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना चॅम्प 11 पनवेल संघ 2 गडी बाद 14. याच दरम्यान अप्पा स्ट्रायकरचे संघ मालक प्रशांत दादा यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. अगदी मोक्याच्या क्षणाला ज्या वेळेला मात्र इथून 2 महत्वाच्या संघांमध्ये महायुद्ध चालू आहे त्याचा आनंद आस्वाद घेण्यासाठी प्रशांत दादा देखील आलेत. NMPL चे चॅम्पियन ठरलेल्या संघाचे संघ मालक नक्की त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य जरूर पाहायला मिळतंय. का नसावं, कारण ती चमचमाती ट्रॉफी ज्याच्यासाठी स्वप्न सजवलं संघ घेतला होता आणि केलेलं ते वेल आणि आपण जी मेहनत घेतली ती मेहनत जरूर फला आली. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. गौरव सारखा एक नावाजलेला नक्कीच सितारा हा गौरव देखील त्यांच्या संघामध्ये होता हे देखील विसरून चालणार नाही. त्याची मॅच पाहण्यासाठी इथे आलेत की काय पंचांचा इशारा लेग बाईटच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर जरूर ऍड होईल. 2 गडी बाद 16 ही धावसंख्या धावफलकावर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सन्नी आलाय. आणि आता मात्र देखना स्टोक परंतु तिथे आलाय हा चौकार. ट्वेंटी 20 धावा धावफलकावर 3 षटकांची लढत. 1.2 चेंडूंची समाप्ती. अति महत्वाची लढत असेल. सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करून देणारी ही लढत. यातून जर जिंकलं तर मात्र सेमीफायनल खेळायला मिळेल, हारलं तर मात्र परतीचा प्रवास. तर मात्र स्विंग इन मिस दट बॉल. चांगली रणनीती तिथे गोलंदाजाची जरूर पाहायला मिळते. मागच्या चेंडूवर झालेली चूक आता मात्र भरून काढायची आहे. कोणतेही दडपणाखाली आपल्याला गोलंदाजी करायची नाही आहे हे मात्र ठरवून आलंय की काय. आणि आता देखील चांगला चेंडू हाताला गेला. ब्लॉक होल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि ते खोदून काढण्यामध्ये जरूर अपयश आले ते गौरव बदडे याला. छोट्या स्वरूपात 1 धाव बलकावले गेले. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या 21. चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही या सन्नी याचं. पहिल्या 2 चेंडूवर खर्च झाल्या होत्या त्या 6 धावा, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर आलेली सिंगल. आता मात्र स्ट्राईक एंडला आकाश चिंदारी या जरूर पाहायला मिळतोय. सोडून दिलाय आणि इथे मात्र चांगली लाईन पाहायला मिळते. यष्ट्यांच्या वरून हा चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षक ऋतांशु पाटील याच्या माध्यमातून चांगली कामगिरी आणि या षटकातील डॉट बॉल क्रमांक 2 जरूर पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज भूमिका 11 सीबीडी संघाकडून सज्ज झालाय सन्नी. पुन्हा एकदा स्विंग इन मिस अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला नावाजलेला ताकदवान फलंदाज त्याला अशा प्रकारची गोलंदाजी. सन्नीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त धावा खर्च केल्या त्या 7.
ज्याने मात्र या अगोदरच्या सामन्यामध्ये कारनामा केला, धावा डिफेन्स करण्यासाठी मोलाचा वाटा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बळकावणारा अनिकेत उर्फ आन्या या नावाने या परिसरामध्ये सुप्रसिद्ध असणारा हा गोलंदाज कमी कालावधीमध्ये नावारूपाला आला आणि NMPL 2024 मध्ये जरूर इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार का मिळाला त्याचं प्रात्यक्षिक उत्तर त्याने जरूर जिवंत उदाहरण म्हणून मागचं जे षटक हाताळलं ते मात्र चांगलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा महत्वाच्या क्षणाला आपल्या खांद्यावर दिलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला अनुसरून कोणत्या रीतीची गोलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत उर्फ आन्या. गती परिवर्तित चेंडू, मिस टायमिंग, झेल खाली पवन आणि पवनच्या हातामध्ये हा झेल आणि संपलाय गौरवचा खेळ. स्वस्तामध्ये मात्र गौरव बॅक टू द डग आउट. कोहिनूर या पदावर कार्यभूत असणारा हा क्रिकेट जगतातील भूषण पाटील ज्याने मात्र या नवी मुंबईचं नाव आखाती देशामध्ये पोहोचवलं त्याला मात्र आता फलंदाजीसाठी यावं लागलंय. आता काहीतरी करायचं आहे. शेवटची 5 चेंडू आहेत आणि आपला संघ अडचणीत सापडलाय. धावा फक्त लागल्यात त्या 21. 3 षटकांची ही लढत आणि इथे कमीत कमी 35 ते 40 धावा आवश्यक असतील त्या चॅम्प 11 पनवेल संघाला, कारण तितक्याच ताकदीचा हा भूमिका 11 CBD संघ आहे. त्या संघामध्ये देखील फलंदाजीचा भरणा पृथ्वीराज सारखा फलंदाज, सचिन नाईक, त्यानंतर ऋषिकेश पानसरे, ऋतांशु पाटील यासारखे असे नावाजलेले खेळाडू असलेला हा भूमिका 11 संघ देखील आहे. त्यानंतर यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतो अश्विन आणि चांगले षटक हाताळतो आतापर्यंत अनिकेत. हा पुन्हा एकदा भूषणाच्या बॅटमधून मिस टायमिंग, पुन्हा तोच गोलंदाज तोच क्षेत्ररक्षक, परंतु फलंदाज वेगळा होता. आल्या पावली मात्र परतावं लागतं ते भूषण पाटील यांना. फलंदाज क्रमांक या इनिंगचा बाद झालाय चॅम्प 11 पनवेल संघाचा 4था, धावसंख्या धावफलकावर फक्त 21. पुन्हा एकदा विकेट रॅटीची संधी आली आहे जी आपण या स्पर्धेमध्ये एकदाच आली होती, आता दुसऱ्यांदा जरूर आली आहे. इथे विकेट रॅट्रिक जरूर बळकावेल का, परंतु कौतुकास्पद कमी कालावधीमध्ये जरूर आपलं वर्चस्व आणि आपल्या नावाचा दबदबा सोडणारा अनिकेत उर्फ आन्या जरूर पाहायला मिळतोय. 2 चेंडू हाताळले गेले, 2 महत्वाची विकेट आणि पुन्हा एकदा विकेट रॅट्रिकच्या उंबरठ्यावर जरूर पाहायला मिळतोय आणि थोडासा अडचणीमध्ये सापडलाय चॅम्प 11 पनवेल संघ. सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवट चांगला करता आलं नाहीये हे देखील म्हणायला हरकत नाही, परंतु 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. इथे मात्र लेग बिफोर विकेट साठी अपील जरूर केली आहे आणि इथे पुन्हा एकदा सोरट्या स्वरूपाची धाव आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून दुसरी धाव देखील कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होते बाद. धावसंख्या 2 ने वाढेल आणि फलंदाज बाद झाले क्रमांकाचं 5 नजबुल्ला देखील धावचीतच्या माध्यमातून परतावं लागतंय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती फक्त 23.
6वा इथून झालाय बाद चॅम्प 11 पनवेल संघाचा. थँक यू. धावफलकावर धावा लागल्या त्या 23 लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 बाद 23 धावा. तर मात्र धीरज भोईर या षटकातील विचार केला इन मिन फक्त चेंडू शिल्लक 2. नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 2 धावा, 3 झेलबाद, 1 धावबाद. आणि मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आप्पा स्ट्रायकर NMPL ची टी शर्ट परिधान केली आण्याने. जरूर काही आठवणी या प्रशांत सरांच्या जरूर जाग्या झाल्यात. परंतु ही स्पर्धा NMPL ची नाही आहे, ही ऑल इंडिया ओपन ची स्पर्धा आहे. आणि हे चांगलं चेंडू देखील होतं. धीरज याला देखील चकावला होता, परंतु एक धाव रोखली जाणार नाही. एक या धावसंख्येने धावफलकाला आकार देत असताना 24 शेवटचा चेंडू ज्याने होईल टार्गेट सेट आणि तो खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला नमित अशोक पाटील मॅन फ्रॉम तुर्बे. परंतु कौतुक करावं लागेल या अनिकेतचं, ज्याने कारनामा करून दाखवलाय या स्पर्धेमध्ये. चला थोडस स्पीड वाढवा, आपल्याला अजून एक सामना जरूर खेळवायचा आहे. शेवटचा चेंडू, परंतु तो फेकण्यासाठी अनिकेत याला देखील प्रयत्न करावे लागतील. अजून एक चेंडू हाताला लागेल. धावसंख्या 1 ने वाढेल 25. एखादा षटकार आला तर मात्र सुस्थितीमध्ये जरूर चॅम्प 11 पनवेल संघ पोहोचेल. परंतु ती अपेक्षा लागली असेल, ती अपेक्षा पूर्ण होईल का? परंतु त्या अपेक्षांवर पाणी फेडेल अनिकेत, हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू या इनिंगचा. आता देखील फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटक क्रमांकाचं संपले 3. या अनिकेत याची गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षक मायबापू एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त धावा खर्च केल्या त्या 4. आणि चॅम्प 11 पनवेल संघासारख्या संघाला इथे मात्र धावसंख्येवर रोखलंय. 3 षटकांच्या अखेरीसह 25 आणि येणाऱ्या 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 26 धावांची. असेल की आपण देखील मायक्रोफोनवर जोडा.
विरुद्ध चाम्प 11 या दोन संघांमध्ये. यानंतर 40+ मधील विजेता विरुद्ध या सामन्यातला विजेता अशी लढत अजून होणार आहे. 3 षटकांचा हा सामना. इथे 3 षटकामध्ये धावफलकावरती 25 धावा. चाम्प 11 पनवेल संघानं 25 धावा बनवल्यात. भूमिका 11 संघासमोर आव्हान मात्र 26 धावांचं आहे. 18 चेंडू 26 धावा. या मैदानामध्ये आपण एका षटकामध्ये 20-20, 25-25 धावा कुटताना बघितलेला आहे. तर तिथे 3 षटकामध्ये तेवढ्या धावा रोखायचं आव्हान गोलंदाजांच्या समोर असेल. पण क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कोणता स्कोर छोटा आहे कोणता स्कोर मोठा आहे याला काही महत्त्व नसतं. कारण छोटा स्कोर सुद्धा डिफेंड होतो, मोठा स्कोर सुद्धा पार होतो. तर या मैदानामध्ये बघायचं या सामन्यामध्ये काय घडेल. या खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटला, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरेल. अडवलाय चेंडू. अशा धावा अडवाव्या लागतात. आता क्षेत्ररक्षक आणून जमणार नाही, इथे कमांडो आणाव्या लागतील या धावा रोखायला. 2 धावा प्राप्त होणार आहेत पहिल्या चेंडूवरती. 26 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये आपण बघणार आहोत. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. ऋतांशु आणि पृथ्वीराज चाम्प 11 वाईट चेंडू. भूमिका 11चे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ऋतांशु आणि पृथ्वीराज. 3 धावा धावफलकावरती. धावांचा पाठलाग घेवाना सुरू झालेला आहे. तर राजेश असणारे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. नंतर वाईट चेंडू. फलंदाज ऋतांशु ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल होता आणि काय सुंदर फटका आहे. सरळ बॅटनं फक्त चेंडूला उडवलंय आणि 6 धावा. षटकार इथे येतोय पहिल्या षटकामध्ये. या धावा हे फटके नकोच आहे. असा एक फटका निश्चित प्रकारे तुमच्या अपेक्षांवरती पाणी फिरवू शकतो. लोअर फुल टॉस वरती खूप सुंदर फटका जनरेट केला इथे फलंदाज ऋतांशु कडून. धावफलकावर 9. पहिले षटक सुरू आहे. यस, फसलेला फटका. वा, सुंदर झेल. पहिला फलंदाज गौरवने टिपला झेल आणि पहिला धक्का भूमिकाला. ऋतांशु होईल बाद. राजेशनं मिळवलं पहिलं यश. कठीण परिस्थिती निश्चित आहे. वार आणि पलटवार इथे आपल्याला बघायला मिळतात. पहिला वार केला होता ऋतांशुनं आणि त्यानंतर पलटवार केला राजेशनं. लेंथ बॉलला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, तो हवेमध्ये एलिव्हेशन जास्त मिळालं. वरची कट बॅटची घेतली चेंडूनं आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे अत्यंत सुंदर झेल आपण पाहिला. 1 गडी बाद 9. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सचिन नाईक संघनायक मैदानामध्ये दाखल होणार आहे. भूमिका 11 CBDचा संघनायक मैदानामध्ये आपण बघू शकतो. सचिन. दोन्ही संघांसाठी ही मॅच अतिशय महत्वाची. खरं तर बाद फेरीच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रत्येक मॅच हा फायनल सारखा प्रत्येक सामना फायनल सारखा खेळायचा आहे. एखादा पराभव सुद्धा स्पर्धेतलं तुमचा मार्ग अडवतो, मार्ग थांबवतो. तुम्हाला बाहेर पडावं लागतं विजेतेपदाच्या शर्यतीतून. डावेष्टीच्या बाहेर आहे इथे आणि वाईडची घोषणा आहे. धावफलकावरती 10 धावा आहेत. अजून मात्र 16 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद झाला असेल तरी देखील धावा वेगाने आल्यात आणि इथे पुन्हा 6. सरळ उडवला चेंडू. अगदी सरळ बॅटनं हवाई फायर, हवाई मेल, गगनचुंबी षटकार. 6 धावांच्या सोबतीनं धावफलकावरती बघा 16 धावा. मात्र 10 धावांची गरज. विजयाचा पाया रचलेला आहे आणि इतका भक्कम पाया आहे. आता हा पाया खिळखिळा करणं खूप कठीण जाईल.
उजव्या बाहेर इथे चांगला चेंडू आहे, लेंथ बॉल आहे, फलंदाज रीच मध्ये आलेला आहे, टप्पा दाखवतायत सचिन. आपण बघू शकतो 16 धावा आहेत धावफलकावरती, अजूनही काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. चांगली सुरुवात निश्चित. पहिला फलंदाज ऋतांशूला जरी गमावले तरी सचिननं जिथे ऋतांशूनं डाव सोडला होता तिथून सुरू केलाय आणि एक चांगला षटकार खेचत टीमला भूमिका 11ला मजबूत स्थितीमध्ये त्याने उभं केलेलं आहे. पहिले षटक संपलेले, धावफलकावरती 16 धावा, विजयासाठी 12 चेंडू 10 धावा. या मागची मॅच काय मॅच होती खरं तर. आपण पाहिला सामना कसा डिफेंड केला तिथे चॅम्प 11नं. भूमिका 11नं जी मॅच आपण पाहिली, जी डिफेंड केली होती अगोदरची मॅच. अनिकेत शिंदेचं शेवटचं षटक आपण पाहिलं होतं, 6 चेंडू 12 धावा, म्हणजे हा सामना त्याने जवळपास गमावलेला होता. मात्र अनिकेत शिंदेने तो खेचून आणला, पराभवाच्या कराल दाढेतून सामना बाहेर काढला आणि संघाला विजयाची किनार दिली, विजयाची चव चाखायला लावली. संघाचं वादळामध्ये सापडलेलं जहाज त्यानं अलगद किनाऱ्यावरती आणून सोडलं. याबरोबरच थोडासा पुढे आला, हलकासा लॉफ्ट केला चेंडूला, मनगटाच्या साहाय्याने फिरवला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण होतील. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला जातोय, पंचांकडून पूर्ण होत आहेत धावा असं म्हणता येणार नाही, कारण तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असेल. नीरज सर इथे उपस्थित राहतील आणि बघतील की नक्की काय घडलंय. अत्यंत बारकाईने त्यांना बघावं लागणार आहे. चेंडू हातात आल्यानंतर स्टम्प्स केव्हा उडालेले आहे, चेंडू हातातून निसटलेला आहे का, अशा प्रसंगी हे बारकाईने बघावं लागतं. नक्की बॉलने स्टंप उडवलेत की हाताने उडवलेले आहेत, ज्यावेळेस स्टंप अत्यंत बारकाईने बघावं लागेल. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघू शकतो. इथे विशाल नाणेकर आहेत आणि फलंदाज बाद आहे, अगदी क्लिअर आहे. हा सूर्य, हा जयद्रथ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, पवन. या ठिकाणी मंचावरती उपस्थित अतिथी सन्माननीय अप्पा दादा तळेकर, सन्मान्य प्रशांत दादा तडाखे तथा अप्पासाहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य अशोक दादा नरबागे समाजसेवक या अतिथींचं आगमन झालंय. दोन्ही अतिथींचं मनपूर्वक स्वागत आहे मंचावरती. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगलेली ही मॅच आहे 10 धावांची, बरोबर ना. 19 धावा धावफलकावरती. ओहो, चेंडू दिशा बदलतोय. 1 धाव जिथे अपेक्षित होती 2 धावा प्राप्त होत आहेत. 21 धावा, मात्र 5 धावा दूर इथे भूमिका 11. भूमिका 11 CBD या अगोदरचा सामना देखील अत्यंत सुंदर प्रकारे त्याने जिंकला. खर तर पराभवाच्या छायेतून त्याने विजयाचा सूर्य निर्माण केला आणि आज या मॅच मध्ये आपण बघतोय चॅम्प 11 संघासमोर देखील भूमिका 11 आपलं पारडं मजबूत बनवलंय. याबरोबर आकाशामध्ये चेंडू असेल, गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करतो, तिथे 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल. 22 धावा. लो स्कोअर मॅच होती, कमी धावसंख्येवरती सुद्धा हा सामना
रंगवण्याची अपेक्षा होती चॅम्प 11 कडून, मात्र फलंदाजांनी अत्यंत सफाईदार फलंदाजी बघायला मिळाली. जास्त धोका ऋतांशीने जरूर एक फटका मोठा खेळला, त्यानंतर दुसरा मोठा फटका खेळायचा प्रयत्न तो बाद झाला. त्यानंतर सचिन आणि पवन, पृथ्वीराज देखील बाद झाला. सचिन पवन हे ही जोडी मैदानामध्ये डावखुरी हाताचा पवन स्ट्राईक एंडला. आणि धाव फलकावरती बघतोय आपण 22 धावा, मात्र 4 धावा दूर सेमी फायनल पासून. यानंतर सेमी फायनलची लढत देखील आजच होणार आहे. अत्यंत सुंदर नियोजन आपण या स्पर्धेचं बघतोय. 8 संघ एका दिवशी स्पर्धेमध्ये येतात, त्यांच्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा राऊंड होईल. सलग 3 सामने जिंकणारा संघ फायनल मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये उद्या संध्याकाळी फायनल खेळणार आहे. उद्या देखील महाराष्ट्रातील दिग्गज संघ, दिग्गज खेळाडू या मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत. पुण्यातले संघ देखील उद्या इथे उपस्थित राहणार आहेत आणि इतर महाराष्ट्रातून देखील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे उद्याचा संस्मरणीय दिवस असणार आहे. उद्या फायनल देखील आपण इथे बघणार आहोत. महामानवांची जयंती आपण या निमित्तानं साजरी करतोय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. यस यस, उजव्याच्या बाहेर होता चेंडू. खर तर आपण म्हणतो मेरिट वरती खेळायला पाहिजे. अलीकडे खेळाडू इम्प्रोव्हायझेशन असं करतात की स्वतःच मेरिट त्यांनी इतके स्ट्रॉंग बनवलेले फलंदाजांनी की कुठलाही चेंडू ते कुठेही खेळू शकतात, ही क्षमता आहे. इथे असाच एक प्रयोग बघायला मिळाला सचिन कडून. मात्र 1 धाव प्राप्त होणार आहे धाव फलकावरती. 24 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा तर 6 चेंडू, 2 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. अशा असंख्य मॅचेस आम्ही पाहिलेल्या आहेत की 6 चेंडू 1 धावेची गरज असताना देखील डिफेंड करणाऱ्या संघाने सामने टाय सोडवलेले आहेत. त्यामुळं काही घडू शकतं पुढे. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी, गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी इथं असं संबोधलं जातं या क्रिकेटला. 1 धाव, टाय होईल मॅच. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. सर्जनची सफाई दाखवली इथे. एखाद्या निष्णात डॉक्टर प्रमाणे इथे फलंदाजांनी ऑपरेशन केलेलं आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आलेत ते. आणि याच बरोबर सेमी फायनल मध्ये दाखल होत आहेत भूमिका 11 CBD. कॉंग्रॅच्युलेशन भूमिका 11. चॅम्प्स 11 संघाचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. दोन्ही सामन्यांमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा केली. खूप छान सामने खेळले, खूप छान क्रिकेट दाखवलं आपण. मनापासून धन्यवाद. तर गेल्या वर्षीचा मागच्या स्पर्धेचा मागच्या आठवड्यात जी इथे स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला चॅम्प्स पनवेल मात्र इथे दुसऱ्याच फेरीमध्ये बाहेर पडतोय. भूमिका 11 संघ पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. तर इथे मॅन ऑफ द मॅच ची घोषणा लगेच आम्ही करतो. या सामन्याचा सामनावीर अनिकेत शिंदे. पुन्हा एकदा एका